आणि आता एक महत्त्वाची बातमी, कचरा संकलनामध्ये 3000 कोटींचा घोटाळा झाल्याचा कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। 3000 कोटींचं कंत्राट गेल्या वर्षानुवर्ष ठरलेल्याच त्या 14 कंपन्यांना दिलं जातं। वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त आहे। कामगार नेते बाबा कदम यांनी हा आरोप लगावलाय, तर लोकशाही मराठी सातत्यानं हा मुद्दा लावून धरत असून हे प्रकरण आता दसास लागलंय। हे जे ठेकेदार आहेत, हे ठेकेदार काय काय राजकीय पक्षाचे आहेत। राजकीय पक्षाचे जे काही पुढारी आहेत, ह्या राजकीय पुढाऱ्यांचे हे ठेकेदार आहेत। त्यांनी ठेके घेतलेले आहेत आणि त्यांनी ठेके घेऊन हे सब कॉन्ट्रॅक्टर वगैरे नेमलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे। मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये घ्या, त्या ठिकाणी तीच परिस्थिती आहे। त्या ठिकाणी एखाद्या पाणी खात्यात घ्या, तीच परिस्थिती आहे। सुरक्षा रक्षकामध्ये तीच परिस्थिती आहे। तुम्ही कुठलंही एखादं आस्थापना घ्या मुंबई महानगरपालिकेची, तिथे जे जे ठेकेदार आहेत, या ठेकेदारांना राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी घेतलेले आहेत। राजकीय पुढाऱ्यांनी ते टेंडर घेतलेले आहेत आणि त्या टेंडरच्या माध्यमातून हे सगळं चालतं। तर लोकशाही मराठी सातत्यानं हा मुद्दा लावून धरत असून हे प्रकरण आता धसास लागेपर्यंत हे प्रकरण लोकशाही मराठी लावूनच धरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।